इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक जखमी झालेत। मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींची भेट घेतली आहे। काय परिस्थिती आहे रुग्णांची आणि काय डॉक्टरांकडून सांगितलं जातं? जे आता जवळपास 35-36 रुग्ण हे उपचारासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत। मी सगळ्या हॉस्पिटलला जाऊन आलेलो आहे। सगळ्यांचं मी भेट दिलेली आहे, त्यांच्या नातेवाईकांना भेटलो आहे। तशी तब्येत सगळ्यांची चांगली आहे। काही पेशंट असे आहेत की त्यांना फक्त हाताला आणि पायाला ऑपरेट करावं लागेल। उद्या दिवसभरामध्ये काही 5-7-8 लोक असतील, त्यांचं ऑपरेशन होईल। ते सगळे आउट ऑफ डेंजर आहेत, म्हणजे धोक्याच्या बाहेर ते सगळे आहेत। पण 4 जण याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। 4 शव आम्ही काढलेले आहेत। काही लोक वाहून गेले असं म्हटलं जात आहे, पण अजून आमच्याकडे असे मिसिंगची कंप्लेंट कोणाची आलेली नाही। संख्या काय कळते साहेब वाहून गेलेल्यांची? नाही, मला नाही वाटत, कारण अनेक लोकांना गावकऱ्यांनी त्या ठिकाणी वाचवलं होतं। पण आमच्याकडे जोपर्यंत काही तक्रार येत नाही किंवा आमचा नातेवाईक सापडत नाही, आमचा मित्र सापडत नाही, आमच्याबरोबर होता वाहून गेला, तोपर्यंत आम्हाला काही तसं सांगता येणार नाही। तसं आमची NDRFची टीम आहे, ती सकाळी नदीकाठाने थोडीशी तपासणी करेल। पुढे एक बंधारा आहे 300-400 मीटरवर, त्या बंधाऱ्याचं जाऊन आम्ही त्या ठिकाणी, रात्र असल्यामुळे तर बघता येत नाही, पण आमच्याकडे अजून कोणी हरवल्याची किंवा मिसिंग असल्याची तक्रार नाही। तोपर्यंत आम्हाला असं म्हणता येणार नाही की आता कोणी त्यात गेलेलं आहे, पण 4 जण त्यात। जे 4 लोक गेलेत त्यामध्ये एक 6 वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडील गेल्याची दुर्दैवी घटना घडली। अतिशय दुर्दैवी घटना आहे। म्हणजे त्याची आई, त्याच्या आजी बसली, ती रडते, तिचं आकांत पाहून खरं माझ्या डोळ्यातच पाणी आलं। अतिशय 6 वर्षाचा तिचा नातू हा त्या ठिकाणी गेला आहे। त्यांचा आक्रोश खरं म्हणजे अतिशय काय बोलावं त्या बाबतीमध्ये। ते दोघंही बापले त्यात गेले। त्यांच्या आईला मी भेटलो, त्यांच्या आईचे पायाचं ऑपरेशन सकाळी करायचं आहे। त्यांचा पाय फ्रॅक्चर आहे, सकाळी त्यांचं ऑपरेशन होईल। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।